सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 17वा दिवस असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे। त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि काळजीवाहूंनी वारंवार उपोषण मागे घेण्याची विनंती केली, मात्र सोनम वांगचुक यांनी ती विनंती शांतपणे नाकारत आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले। यावेळी त्यांनी सरकारला थेट प्रश्न विचारला, मला उपोषण सोडण्यास सांगू नका, त्याऐवजी आमच्या मागण्यांवर साधी चर्चा करण्यासाठीही केंद्र सरकार तयार नाही का? हा प्रश्न सरकारला विचारा, असे ते म्हणाले। आपल्या मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक संवाद सुरू करावा अशी त्यांची भूमिका कायम आहे। दरम्यान त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढत असून समर्थकांकडूनही सरकारने तातडीने संवाद साधावा अशी मागणी केली जात आहे। या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे।